बरोबर देव बाटायचा, सावली पडल्याबरोबर धर्म बाटायचा. त्या भयान काळ रात्री अप्पा बसवण्णांनी घोषणा केली, इवनारव 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 वंदन सुधरय्या. गुलामीच्या भयान काळ रात्री अप्पा बसवण्णांनी सांगितलं, हा कोण असं म्हणू नका. हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा उच्च आहे, हा नीच आहे, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा शिकलेला आहे, हा अडाणी आहे, हा आपला आहे, हा परका आहे, असं नका म्हणू. इवनम्मव इवनम्मव बसवण्णांनी सांगितलं, लोक आपला परका असा भेद करू नका, हे सगळे आमचे आहेत, आपले आहेत असं म्हणा. एवढंच म्हणून बसवण्णा थांबले नाहीत. कृपा सिंधू बसवण्णा करुणेचा सागर होते. मन कूडल संगम देवा मन मगन सुधरय्या. देवा, ही सगळी लोक, जी काही लोक आहेत, ती सगळी लोक तुझी लाडकी लेकरं आहेत. आणि हा ऐकून 770 जातीतले लोक एकवटले. 770 जाती अनुभव मंडपात एकत्र आल्या. या विश्वात कधी नाही घडला तो चमत्कार घडला. अप्पा बसवण्णांच्या बळावरती, विचारावरती, आचारावरती, चारित्र्यावरती 770 जाती एकवटल्या, अनुभव मंडपात आल्या. मग महाराजचा पेद्दी असेल, धनगरांचा वीर गल्हार असेल, भोया कोळ्याचा चौडया असेल, मुळगे मारयासारखा राजा असेल, सगळ्या जाती, सगळ्या वर्णातले, सगळ्या वर्गातले लोक आपापला जात, वर्ण आणि वर्ग सोडून देऊन लिंगायत धर्मात प्रवेश करण्यासाठी, शोषणमुक्त मानव समाजासाठी अनुभव मंडपात आले.